दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मंगलमय उपस्थितीत श्री क्षेत्र लाखलगाव रामाचे इथं अध्यात्म आणि समाज विकासाचा सुवर्ण क्षण अनुभवास मिळाला। भव्य उपस्थिती आणि मान्यवरांच्या मांदियाळीत विविध लोकोपयोगी प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। गोरक्षणासाठी आश्रम परिसरात होणाऱ्या गोशाळेचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते पार पडलं। वसतिगृह भूमिपूजन नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आलं। सभामंडप भूमिपूजन सकाळी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई अहिरे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी द्वाराचार्य महंत महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाप्रसंगी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेर, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नाशिक महानगरपालिकेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे, नगरसेवक योगेश भोर, वाळू आप्पा काकड, रिद्धिश निमसे, नगरसेविका भारतीताई ताजनपुरे, कोमल मेहरोलिया, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बापूराव पिंगळे, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण, केव्हीएन नाईक, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदय घुगे, राजलक्ष्मी बँकेचे संचालक दिनेश देवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमापूर्वी लाखलगाव ग्रामस्थांनी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे जन्मभूमीमध्ये भव्य स्वागत केलं। यावेळी त्यांनी आशीर्वचनात लोकसेवा हीच ईश्वर सेवा, व्यसनमुक्ती हा संदेश देत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं। या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।